रामकृष्ण हरी. संसाराचा गाडा ओढताना हेच विसरून गेले की माऊलींची आळंदी इथून फक्त 10 किलोमीटर आहे. मग ठरवलं आज ना माऊलींच्या दर्शनाला जायचं. नदीला ना बऱ्यापैकी पाणी आलेलं. इंद्रायणीचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो प्रवेशद्वारापाशी. पहिलं दर्शन कासवाचं घेतलं. लगेच हैबत बाबांची पायरी आणि तिचं दर्शन घेऊन आम्ही आत गेलो. तर पहा, जसं कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात ना, अगदी तशीच माऊलींची ज्ञानाष्टमी 750वी साजरी झाली. मला तर ना खूपच प्रसन्न वाटलं. नंतर आम्ही मुखदर्शन घेतलं, कारण खूपच गर्दी होती. आत काही महिलांचा भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तिथूनच दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणा घालणं पसंत केलं आणि शेजारीच माऊलींच्या पादुका आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. आणि आज ना मंदिराचं आकर्षण म्हणजे माऊलींच्या मंदिराचा सुवर्ण कळस. खूप जण हेच पाहत होते. आत्ताच 2 दिवसांपूर्वी हा कळस बसवला आहे, त्यामुळे ना अजूनच मंदिराची शोभा वाढली. प्रदक्षिणा घालून दर्शन येतं ते सुवर्ण पिंपळाचं. इथे ना दर्शन घेतलं आणि खूप म्हणजे खूप समाधान झालं. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनो, आजी सोनियाचा दिनो. रामकृष्ण हरी मंडळी.